परळी नपचे नगरसेवक तथा स्वच्छता सभापती किशोर पारदे सर आपल्यासोबत आहेत. एकूणच काय सांगाल सर, कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आपण कोणकोणती कशा कशा प्रकारे कामगिरी बजावली? प्रथमतः ज्यांनी माझ्यावर ही जिम्मेदारी दिली, माझे आदरणीय पालकमंत्री साहेब माननीय धनंजय मुंडे साहेब व गटनेते वाल्मिकांना कराड यांचे मी पूर्णतः आभार मानतो की ज्यांनी मला कोरोनाच्या असल्या परिस्थितीमध्येही त्यांनी माझ्यावर ही जिम्मेदारी दिली. व मी पूर्णतः जिम्मेदारी पेलविण्यास आज त्यांच्या आशीर्वादाने सक्षम आहे. कोरोनाच्या काळामध्ये मी व माझे स्वच्छतेची टीम यांनी स्वतः जाऊन कोरोना पेशंटच्या घरामध्ये सोडियम हायपोक्लोराईड व सॅनिटायझरची फवारणी केली. तसेच हात धुणे केंद्र परळ शहरामध्ये 20 ठिकाणी उपलब्ध करून दिले होते कोरोनाच्या याच्यात. त्यानंतर कोरोना पेशंटच्या स्वच्छता करून सॅनिटायझर करून सरकारी दवाखाने, शासकीय कार्यालय, गल्लीमध्ये पूर्णतः सॅनिटायझरची फवारणी केली. व याच कोरोनाच्या काळामध्ये आम्ही नगर परिषदमार्फत मोठा ॲटो सॅनिटायझर फवारणीसाठी उपलब्ध करून विकत घेतला होता. आता याचबरोबर आपण प्रभाग 9चे एक नगरसेवक आहात. आपल्या प्रभागामध्ये कोणकोणती कामे केली गेली? माझ्या प्रभाग 9मध्ये मी सुरुवातीला वाल्मिकी सभागृह आमदार साहेब यांच्या निधीतून बांधण्यात आले व भगवान बाबा मंदिर याला संरक्षण भिंत केली व बौद्ध विहार जो की 15-20 वर्षापासूनचा आमदार साहेबांनी व मी दिलेला शब्द होता जनतेला, माझ्या समाजाला, आज बौद्ध मंदिर आमदार साहेब यांनी 2 मजली बांधून दिलेले आहे दलित वस्तीमधून. तसेच शिवाजीनगरमधील पूर्ण नाल्या, रस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील साहेबांनी आरक्षण उठविले आहे. अशोकनगर येथीलही आरक्षण त्यांनी उठविले आहे, जे की आरक्षण आत्तापर्यंत 25 वर्ष झाले तिथे विकास नव्हता. आज साहेब आणि अण्णामुळे आमच्या वार्डात विकासाची गंगा आलेली आहे. पूर्ण दलित वस्तीमधील भाग सुरळीत होत आहे रस्ते नाल्याचे. तसेच मी स्वतः स्वखर्चातून 250 फॉर्म घरकुलासाठी भरले होते. आज त्या 250 फॉर्म घरकुलामधून माझे 75 घरकुल मंजूर झालेले आहेत. रमाईमध्ये 45 व PM-मध्ये 25. आता त्यापैकी किती घरकुल उभारणी झालेली? आत्तापर्यंत त्या घरकुलाची जवळपास 25 घरकुलं उभारणी झालेली आहेत. टार्गेटनुसार 25 घरकुल उभारणी झालेली आहेत. राहिलेले घरकुल मंजूर झालेले आहेत, त्यांचा निधी यायचा राहिला म्हणून ते थांबलेत. ते पण पूर्ण होतील, लवकरच होणार आहे. आता कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आपण स्वच्छता सभापती आहात, म्हणजे कशा कशा प्रकारे इथले स्वच्छता कामगार असतील तर त्यांना कशा कशा प्रकारे आपण त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत होतात, एकूणच काय सांगा? कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमच्या स्वच्छता विभागामार्फत प्रत्येक कामगाराला सॅनिटायझर, हँड ग्लोव्ज व मास्क वाटप करण्यात आले. यासाठी या संरक्षणामुळं आज आमच्या 300 पैकी एकाही लेबरला, कामगाराला कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही. आणि हेच पूर्णतः सॅनिटायझर व हे दिल्यामुळं, संरक्षण त्यांना दिल्यामुळं एकही कोरोना पॉझिटिव्ह आमचा कर्मचारी. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये एखादा पेशंट जर परळी तालुक्यामध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये जर पॉझिटिव्ह आला तर त्या ठिकाणी आपली टीम जात होती. कशा कशा प्रकारे आपण त्यावेळेसची हे केलं, काम केलं? ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह निघाला त्या ठिकाणी आमचा फवारणीचा ऑटो जायचा, सॅनिटायझर फवारणीचा, व स्वतः हातपंप घेऊन सोडियम हायपोक्लोराईडची हातपंप घेऊन त्या घरामध्ये आम्ही फवारणी टोटल करून घ्यायची. काही वेळेस ॲम्ब्युलन्स जर तिथं जागेवर आली असली, आम्ही स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये त्या पेशंटला टाकत असू. आणि पूर्णतः परिसर 50 फुटापर्यंत आजूबाजूचे पूर्ण आम्ही परिसर सॅनिटायझर करून घेत होतात. व त्या ठिकाणी आम्ही लॉकडाऊन म्हणून ते पत्र लावून टाकायचे. आता बरेच आपण त्या ठिकाणी कामं केलेत. आणखीन कोणते अधुरे काम आहेत जेणेकरून आपण येत्या कार्यकाळामध्ये पूर्ण करणार आहात प्रभाग 9मध्ये? प्रभाग 9मध्ये साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की नागसेननगर आमची वस्ती आहे, तेथे MSCBच्या जागेमध्ये त्यांनी वास्तव्य केलेले आहे. आणि लवकरच आम्ही त्या नागसेननगर वस्तीला घरकुल पूर्ण देणार आहोत.